येत्या 4 जुलैला नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा बैठकीकरता प्रदेशचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार आदरणीय श्री सुनीलजी तटकरे साहेब नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर येत आहे आणि त्यांच्या ह्या जिल्हा दौऱ्याप्रसंगी त्या ठिकाणी नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीची प्रमुख पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची बैठक त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे। त्यांच्यासोबत आमच्या उत्तर महाराष्ट्राचे प्रभारी तथा माजी मंत्री आदरणीय श्री अनिलदादा पाटील, त्याचबरोबर महिला राज्य आयोगाच्या अध्यक्षा सौ रुपालीताई चाकणकर, युवकांचे प्रदेश अध्यक्ष श्री सूरजजी चव्हाण, त्याचप्रमाणे आमदार श्री इद्रिसजी नायकवाडी, त्याचप्रमाणे प्रदेशचे सरचिटणीस लतीफ भाई तांबोळी, त्याचबरोबर त्या ठिकाणी ओबीसी सेलचे अध्यक्ष श्री कल्याण काका आखाडे, त्या ठिकाणी सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष श्री सुनील मगरे, त्याचप्रमाणे विद्यार्थी सेलचे अध्यक्ष प्रशांतजी कदम, युवतीच्या प्रदेश अध्यक्षा कुमारी संध्या सोनवणे, वाहतूक सेलचे अध्यक्ष श्री जाधव यांची त्या ठिकाणी उपस्थिती लाभणार आहे। आणि सदरच्या ह्या मेळाव्याप्रसंगी त्या ठिकाणी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील किंवा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्याचा त्या ठिकाणी नियोजन त्या ठिकाणी करण्यात येणार आहे। आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब यांनी हा संपूर्ण उत्तर महाराष्ट्राचा दौरा आखला असताना त्यातीलच एक भाग म्हणून नंदुरबार जिल्ह्याच्या त्या दौऱ्यावर येत आहे। त्यांच्या येण्याचा जर आपण वेळ बघितला तर निश्चितच या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या काळात त्यांचा हा दौरा आमच्या सारख्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना अतिशय उत्साहदायी, प्रेरणादायी आणि त्या ठिकाणी निश्चित मार्गदर्शक असा हा मेळावा ठरणार आहे। त्यामुळं मी ह्या मेळाव्याच्या दरम्यान सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते यांना विनंती करेल, त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर प्रेम करणाऱ्या सर्व जनतेला विनंती करेल की आपण जरूर या मेळाव्याला त्या ठिकाणी सहभागी व्हावं आणि आपले प्रदेशाध्यक्ष आदरणीय श्री सुनीलजी तटकरे साहेब यांचं मार्गदर्शन आपण जाणून घ्यावं। त्याचप्रमाणे ह्या मेळाव्याला त्या ठिकाणी काही पक्षप्रवेश देखील होणार आहे, त्या पक्षप्रवेशाचा सोहळा देखील आपण त्या ठिकाणी अनुभवा अशी मी सर्वांना विनंती करतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।